नाउ वी आर गोइंग टू स्टार्ट द मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन. आता आपल्याला काय सुरू करायचं आहे की रेस्पिरेशनचं मेकॅनिझम कसं असणार. द मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ 4 steps. The 4 steps are breathing, external respiration, internal respiration and cellular respiration. सिंपल आहे. मग ब्रिदिंग म्हणजे काय, आपण ॲटमॉस्फिअर मधली एअर लंग्स पर्यंत नेणे, दॅट इज कॉल्ड एज ब्रिदिंग. मग एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये काय होणार, लंग्स मधली जी एअर आहे त्यातला जो ऑक्सिजन आहे किंवा बेसिकली ऑक्सिजन आहे तो लंग कॅपिलरीज मध्ये जाणे, दॅट इज कॉल्ड एज एक्सटर्नल रेस्पिरेशन. मग लंग कॅपिलरीज मध्ये गेलेला जो ऑक्सिजन आहे तो त्या ब्लड मधल्या आरबीसीजला देणे, दॅट इज कॉल्ड एज इंटरनल रेस्पिरेशन. आणि मग त्या आरबीसी कडून तो पर्टिक्युलर ऑक्सिजन सेलला देऊन सेलनी तो पर्टिक्युलर ऑक्सिजन यूज करणे, दॅट इज कॉल्ड एज सेल्युलर रेस्पिरेशन. That is called as cellular respiration. So the mechanism of this particular respiration takes place with the help of 4 steps. The 4 steps are, the first it is called as breathing, second it is called as external respiration, the third it is called as internal respiration, the fourth it is called as cellular respiration. आता आपण पहिल्या पार्टला जाऊ, that is called as breathing. Breathing म्हणजे काय, taking oxygen or air inside the lungs and in exchange of that eliminating carbon dioxide or air outside the lungs through nose. That particular process it is called as breathing. That is called as breathing. म्हणजे याचा अर्थ काय की ब्रिदिंग मध्ये एअर आतमध्ये घेणे आणि एअर बाहेर टाकणे. घेण्याला म्हणतो आपण दॅट इज कॉल्ड एज इन्स्पिरेशन आणि बाहेर टाकण्याला म्हणतो आपण एक्सपिरेशन. सो द इन्स्पिरेशन अँड एक्सपिरेशन टुगेदर इट इज कॉल्ड एज ब्रिदिंग अँड वन इन्स्पिरेशन अँड वन एक्सपिरेशन टुगेदर इट इज कॉल्ड एज वन ब्रीथ. Whether it is called as one breath. So that particular part it is called as a breathing. चला ऑब्झर्व करा, आपण त्याचं मेकॅनिझम ऑब्झर्व करतोय. मेकॅनिझम ऑफ respiration takes place or it involves the steps. The steps are breathing, external respiration, internal respiration and cellular respiration. आता आपल्याला माझे लंग्स ब्रीथ कसे करतात त्याचं मेकॅनिझम आपल्याला ऑब्झर्व करायचं आहे. बघा, ब्रीदिंग इट इज अ physical process. In this exchange of gases takes place between atmosphere and the lungs. ही पूर्ण एक फिजिकल प्रोसेस आहे की ज्या पर्टिक्युलर पूर्ण फिजिकल प्रोसेसमध्ये गॅसेसचं एक्सचेंज होणार बिटवीन ॲटमॉस्फिअर टू लंग्स अँड लंग्स टू ॲटमॉस्फिअर. So it is a physical process. In this exchange of gases takes place between atmosphere and the lungs. It involves 2 mechanisms. The one it is called as inspiration, the another it is called as expiration. One it is called as inspiration, the another it is called as expiration. One inspiration and one expiration together it is called as one breath. एक इन्स्पिरेशन आणि एक एक्सपिरेशन ला एकत्र काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड एज ब्रीथ. तर आता या इन्स्पिरेशनला पहिल्यांदा जावं लागेल, मग एक्सपिरेशनला जावं लागेल, तेव्हा आपलं ब्रीदिंगचं मेकॅनिझम कम्प्लीट होईल. द फर्स्ट स्टेप इट इज कॉल्ड एज इन्स्पिरेशन. सिंपल आहे, खूपच सिंपल आहे. बघा, इन इन्स्पिरेशन द एअर फ्रॉम द ॲटमॉस्फिअर इज टेकन इन टू द लंग. इन्स्पिरेशनमध्ये काय होते की एअर जी आहे ॲटमॉस्फिअरमधली ती लंग्सपर्यंत नेणार, दॅट पर्टिक्युलर थिंग इट इज कॉल्ड एज inspiration. So in inspiration the air from the atmosphere is taken into the lung. During this, आता त्या पर्टिक्युलर एअर आतमध्ये घेण्याच्या प्रोसेसच्या वेळेस होणार काय, ड्युरिंग दिस डायफ्राम बिकम्स फ्लॅट अँड गोज डाऊन. या पर्टिक्युलर इन्स्पिरेशनच्या वेळेस माझं जे डायफ्राम आहे ज्याचा शेप डोम शेप आहे ते कसं होणार, तर फ्लॅट होणार आणि खालच्या बाजूला जाणार. ड्युरिंग दिस डायफ्राम बिकम्स फ्लॅट अँड गोज डाऊन. The external intercostal muscles contract, so the ribs, sternum move upwards and outwards. काय म्हटलंय, the intercostal muscles म्हणजे काय, the muscles which connect the ribs, they are called as the intercostal muscles. The external intercostal muscles contract, so the ribs and sternum move upwards and outwards. त्याच्यामुळे माझ्या रिब्स जर असेल तर त्या काय होईल, वर जाईल आणि बाहेर निघेल. म्हणजे इनडायरेक्टली इन्स्पिरेशन मध्ये माझी thorax असेल, छाती असेल तर ती एक्सपांड झाली. ड्यू टू दिस व्हॉल्यूम ऑफ द thoracic cage get increase and decreases the pressure on the thorax and lungs. की त्याच्यामुळे काय होईल की व्हॉल्यूम माझ्या thoracic cage मधला इन्क्रीज होईल, व्हॉल्यूम माझ्या thoracic cage मधला इन्क्रीज होईल, पण अँड डिक्रीजेस द प्रेशर ऑन द thorax, आणि त्याच्यामुळे thorax वरचं लंग्स वरचं प्रेशर काय होईल, डिक्रीज होईल. The decreased pressure
in lungs get satisfied by input of air in lungs from the atmosphere. त्याच्यामुळे काय होईल की प्रेशर जर त्या पर्टिक्युलर लंग्स वरचं डिक्रीज झालेलं असेल तर नॅचरली ॲटमॉस्फिअर मधली एअर त्या लंग्स मध्ये जमा होईल. This is called as inspiration. This is called as inspiration. Another it is called as expiration. मग आता एक्सपिरेशन म्हणजे काय? या इन्स्पिरेशन मध्ये जे झालं त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट एक्सपिरेशन मध्ये होईल. मग एक्सपिरेशन म्हणजे काय? इन एक्सपिरेशन द एअर फ्रॉम द लंग्स इज टेकन टू द ॲटमॉस्फिअर. की माझ्या लंग्स मधली जी एअर आहे ती ॲटमॉस्फिअर मध्ये जाणे. दॅट इज कॉल्ड एज एक्सपिरेशन. ड्युरिंग दिस डायफ्राम बिकम्स अ डोम शेप. आता या पर्टिक्युलर केसमध्ये एक्सपिरेशनच्या वेळेस माझं इन्स्पिरेशनच्या वेळेस डायफ्राम फ्लॅट झालं होतं. आता त्या एक्सपिरेशनच्या वेळेस माझं डायफ्राम आता डोम शेप होईल. ड्युरिंग दिस डायफ्राम बिकम्स अ डोम शेप अँड गोज अपवर्ड्स. डायफ्राम जर असेल तर ते वर गेलेलं डोम. डायफ्राम जोपर्यंत वर जाणार नाही तोपर्यंत त्याचा शेप डोम सारखा असणार नाही. सो ड्युरिंग दिस डायफ्राम बिकम्स अ डोम शेप अँड गोज अपवर्ड्स. The intercostal muscles relaxes, so the ribs and the sternum move downwards and inwards. की आता इंटरकोस्टल मसल्स ज्या इन्स्पिरेशनच्या वेळेस कॉन्ट्रॅक्ट झाल्या होत्या त्या आता इंटरकोस्टल मसल्स काय होईल? रिलॅक्स होईल. रिलॅक्स झाल्यामुळे नॅचरली रिब जर असेल तर जवळ येईल. The intercostal muscles relaxes, so the ribs and the sternum move downward and inward. Due to this, the volume of the thoracic cage get decreased and increases the pressure on the thorax and the lungs. Correct? की याच्यामुळे काय होईल की माझ्या इंटरकोस्टल मसल्स जर रिलॅक्स झालेले असेल तर माझी थोरॅसिक केज जर असेल तर आत येईल आणि खालच्या बाजूला जाईल. त्याच्यामुळे काय होईल की प्रेशर वाढेल. कशावर? लंग्सवर. आणि लंग्सवर जर प्रेशर वाढलेलं असेल तर लंग्स मधली जी एअर आहे ज्याच्यावर आता प्रेशर आलेलं आहे त्या प्रेशरनी ती एअर जर असेल तर ॲटमॉस्फिअर मध्ये रिलीज होईल. अँड दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज एक्सपिरेशन. सो ड्यू टू दिस व्हॉल्यूम ऑफ द थोरॅसिक केज गेट डिक्रीज्ड and increases the pressure on the thorax and the lungs. The increased pressure in lungs pushes the air outside the lungs in the atmosphere. की त्या लंग्सवर जे प्रेशर आलेलं आहे त्या प्रेशरमुळे त्या लंग्समध्ये जी एअर आहे ती आता फोर्सफुली बाहेर टाकलं जाईल किंवा बाहेर टाकलं जाईल. अँड दॅट पर्टिक्युलर प्रोसेस नथिंग बट इट इज कॉल्ड एज expiration. So breathing, it involved two mechanisms. The one it is called as inspiration, the another it is called as expiration. काय काय झालं होतं इन्स्पिरेशन मध्ये? इन्स्पिरेशन मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट डायफ्राम फ्लॅट झालं. डायफ्राम फ्लॅट झालं त्याच्यानंतर जे इंटरकोस्टल मसल्स आहे ज्या इंटरकोस्टल मसल्स आहे ह्या इंटरकोस्टल मसल्स काय झाल्या? कॉन्ट्रॅक्ट झाल्या. आणि कॉन्ट्रॅक्ट झाल्यामुळे एक्सपांड झाली माझी थोरॅक्स. आणि एक्सपान्शनमुळे लंग्सवरचं जे प्रेशर आहे ते कमी झालं. कमी झाल्यामुळे बाहेरून आतमध्ये एअर गेली. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज इन्स्पिरेशन. एक्सपिरेशन मध्ये काय झालं? एक्सपिरेशन मध्ये त्या इंटरकोस्टल मसल जे आहे द मसल्स विच आर प्रेझेंट इन बिटवीन दॅट पर्टिक्युलर रिब्स दे आर कॉल्ड एज इंटरकोस्टल मसल्स. त्या पर्टिक्युलर इंटरकोस्टल मसल्स रिलॅक्स झाल्या. त्याच्यामुळे रिब्स जर असेल तर डाऊनवर्ड आल्या. माझा डायफ्राम जर असेल तर तो डोम सारखा झाला. त्याच्यामुळे लंग्सवर प्रेशर आलं आणि लंग्सवर प्रेशर आल्यामुळे एअर जी लंग्स मधली आहे ती ॲटमॉस्फिअर मध्ये चालली गेली. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज एक्सपिरेशन. So one is called as inspiration, the another it is called as expiration, and inspiration and expiration together it is called as breathing. या डायग्राम मध्ये पहा क्लिअर आयडिया येते. ही आहे इन्स्पिरेशन आणि ही आहे डायग्राम एक्सपिरेशन. या इन्स्पिरेशन मध्ये पहा थोरॅक्स जर असेल तर पहा एक्सपांड झालेला आहे. याच्या आतले लंग्स जर असेल तर त्याच्यावरचं प्रेशर कमी झालेलं आहे. त्याच्यामुळे एअर आतमध्ये येत आहे. हे एक्सपिरेशन मध्ये ऑब्झर्व करा की ह्या पर्टिक्युलर डायफ्रामचा शेप इथे डोम सारखा झालेला आहे. इथे फ्लॅट होता. डोम सारखा झाल्यामुळे रिब जर असेल तर जवळ आलेले आहे. त्याच्यामुळे आतमधल्या लंग्सवर प्रेशर आलेलं आहे. लंग्सवर प्रेशर आल्यामुळे त्या लंग्स मधली जी एअर आहे ती आता बाहेर निघत आहे. दॅट पर्टिक्युलर मेकॅनिझम इट इज कॉल्ड एज एक्सपिरेशन. सो the first step of this particular mechanism of respiration, it is the breathing. That particular breathing, it involves two steps or two mechanisms. The one it is called as inspiration, the other it is called as expiration. In inspiration, the air from the atmosphere is taken into the lungs, and in expiration, the air from lungs it is taken out to the atmosphere. So this is the first step, that is called as breathing. Now we will move to the second part of this particular mechanism of respiration. The second part of mechanism of respiration, it is called as external respiration. That is called as external respiration. आता ब्रीदिंग मध्ये काय झालेलं आहे की जी एअर आहे ती लंग्स पर्यंत आलेली आहे. जी एअर आहे ती लंग्स पर्यंत आलेली आहे. आता ती लंग्स मधली एअर आपल्याला ब्लड कॅपिलरी मध्ये न्यायची आहे. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज एक्सटर्नल रेस्पिरेशन. That is called as external respiration.
द सेकंड स्टेप इन मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन इज एक्सटर्नल रेस्पिरेशन. फर्स्ट स्टेप काय होती? ब्रिदिंग. ब्रिदिंगमध्ये काय झालं होतं? ॲटमॉस्फिअर मधली जी एअर आहे ती लंग्समध्ये आली होती. आता त्या लंग्समधली जी एअर आहे म्हणजे ऑक्सिजन आहे तो आपल्याला ब्लड कॅपिलरीमध्ये न्यायचा आहे. दॅट पर्टिक्युलर प्रोसेस इट इज कॉल्ड ॲज एक्सटर्नल रेस्पिरेशन. कुठून कुठे जाणे? लंग्समधून ब्लड कॅपिलरीमध्ये. आता त्याचं मेकॅनिझम आहे, चला मेकॅनिझम ऑब्झर्व करू. द सेकंड स्टेप इट इज कॉल्ड ॲज एक्सटर्नल respiration. It involves the respiratory process takes place in lungs. ही प्रोसेस आता कुठे होईल? लंग्स मध्ये. In this, the oxygen from the lungs diffuses in the lung capillary and similarly CO2 from the lung capillaries diffuses into the lungs depending on the partial pressure of each gas. काय म्हटलेलं आहे की या पर्टिक्युलर एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये लंग्स मध्ये आलेली जी एअर आहे त्याच्यातला जो ऑक्सिजन आहे तो ब्लड कॅपिलरी मध्ये जाणे आणि ब्लड कॅपिलरी मधला जो कार्बन डायऑक्साइड आहे तो लंग्स मध्ये वापस येणे. That particular process it is called as external respiration depending on the pressure of individual gas, and the pressure of individual gas it is called as a PP, that is called as a partial pressure, that is called as partial pressure. म्हणजे काय की लंग्स मधला ऑक्सिजन ब्लड कॅपिलरी मध्ये जायला ऑक्सिजन वर असलेलं जे प्रेशर आहे त्याला म्हणतो आपण पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन. कार्बन डायऑक्साइड ब्लड कॅपिलरी मधला लंग्स मध्ये यायचा असेल तर त्या कार्बन डायऑक्साइड वर पण प्रेशर आहे, दॅट इज कॉल्ड एज PpCO2, दॅट इज कॉल्ड एज पार्शियल प्रेशर ऑफ CO2. म्हणून लंग्स मधला ऑक्सिजन ब्लड कॅपिलरी मध्ये जाणे आणि ब्लड कॅपिलरी मधला CO2 लंग्स मध्ये परत वापस येणे, परत येणे आणि तो बॉडीच्या बाहेर टाकणे. दॅट पर्टिक्युलर प्रोसेस इट इज कॉल्ड एज एक्सटर्नल रेस्पिरेशन. परत एकदा पहा. इन दिस द ऑक्सिजन फ्रॉम लंग्स डिफ्युजेस इन द लंग कॅपिलरी अँड सिमिलरली CO2 फ्रॉम द लंग कॅपिलरी डिफ्युजेस इन टू द लंग डिपेंड अपॉन पार्शियल प्रेशर ऑफ ईच गॅस. मग पार्शियल प्रेशर काय? मी ते आताच सांगितलं. इट इज अ प्रेशर कॉन्ट्रीब्युटेड बाय द इंडिव्हिज्युअल गॅस इन अ मिक्सचर ऑफ गॅसेस. की त्या पर्टिक्युलर एअर मध्ये वेगवेगळे गॅसेस आहे पण प्रत्येक गॅसचं आपलं स्वतःचं प्रेशर आहे. दॅट पर्टिक्युलर प्रेशर ऑफ दॅट इंडिव्हिज्युअल ऑर स्पेसिफिक गॅस इट इज कॉल्ड एज अ पार्शियल प्रेशर. दॅट इज कॉल्ड एज पार्शियल प्रेशर. द एक्सटर्नल रेस्पिरेशन इन्क्लूड 3 स्टेप्स. की या एक्सटर्नल रेस्पिरेशन मध्ये म्हणजे लंग्स मधून ब्लड कॅपिलरी मध्ये ऑक्सिजन जाणे आणि बाहेर कार्बन डायऑक्साइड रिलीज करणे याच्यासाठी पण 3 स्टेप्स आहे. सो एक्सटर्नल रेस्पिरेशन इन्क्लूड 3 इव्हेंट्स. द 3 इव्हेंट्स आर एक्सचेंज ऑफ गॅसेस, formation of oxyhemoglobin, release of CO2. The first it is called as exchange of gases. मस्त आहे, इंटरेस्टिंग आहे बघा. Concentration of oxygen is higher in the inspired air than the alveolar blood. काय म्हटलेलं आहे की सपोज या डायग्राम मध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलेलं असेल तर या डायग्राम मध्ये पहा, हा एवढा जो पार्ट आहे हा ॲल्व्हिओलसचा पार्ट आहे. लंग्स मध्ये 700 मिलियन अशा सॅक्स असतात ज्यांना काय म्हणतो आपण? ॲल्व्हिओला. एक असेल तर काय म्हणतो आपण? ॲल्व्हिओलस. आता इथे जर एअर इन्स्पायर केलेली असेल तर त्या पर्टिक्युलर इन्स्पायर केलेल्या एअर मध्ये ऑक्सिजन आहे. या ऑक्सिजनचं प्रेशर इथे असलेल्या एअर मध्ये ते आहे 104 mmHg. इथे 104 mmHg. पण त्याच वेळेस या ब्लड कॅपिलरी मध्ये, ही आता ब्लड कॅपिलरी दाखवलेली आहे, लंग कॅपिलरी म्हणतात. तर इथे जो पर्टिक्युलर ऑक्सिजन प्रेझेंट आहे या पर्टिक्युलर ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन आहे PpO2 इज इक्वल टू 40 mmHg. म्हणजे इन्स्पायर्ड एअर मधल्या ऑक्सिजनचं प्रेशर आहे 104 mmHg आणि लंग कॅपिलरी मध्ये असलेल्या ऑक्सिजनचं प्रेशर आहे 40 mmHg, 40 mmHg. ओके, चला बघा परत. Concentration of oxygen is higher in the inspired air, that is PO2 104 mmHg, than the alveolar blood, that is PO2 40 mmHg. तेच मी आता बोललो की इन्स्पायर्ड एअर मधल्या ऑक्सिजनचं जे प्रेशर आहे ते 104 mmHg आहे. पण या ब्लड कॅपिलरी मध्ये जो ऑक्सिजन प्रेझेंट आहे त्या ऑक्सिजनचं प्रेशर आहे 40 mmHg. हे कशाबद्दल बोललो आपण आता? ऑक्सिजन. पुढे. अँड द कॉन्सन्ट्रेशन ऑफ द CO2 इज हायर इन द alveolar blood, कारण की ब्लड यूज आहे. So the concentration of the CO2 is higher in the alveolar blood, that is PCO2 45 mg, than the inspired air, that is PCO2 40 mmHg. आता इथे काय म्हटलेलं आहे
की या पर्टिक्युलर ब्लड कॅपिलरीमध्ये जे ब्लड यूज झालेलं आहे तिथल्या कॉन्सन्ट्रेशन कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन हे आहे 45 mmHg. किती आहे? 45 mmHg. CO2चं प्रेशर. पण जे एअर आपण आज मगाशी घेतलेली आहे, ज्या एअरमध्ये ऑक्सिजन आहे असं म्हटलं होतं, एअरमध्ये फक्तच ऑक्सिजन राहील असं नाही, बाकीचे पण गॅसेस राहील. म्हणून त्या इन्स्पायर केलेल्या गॅस एअरमध्ये पण CO2 आहे. त्या CO2चं प्रेशर आहे 40 mmHg. म्हणजे ब्लड कॅपिलरी मधल्या CO2चं प्रेशर आहे 45 mmHg. इन्स्पायर केलेल्या एअर मधल्या CO2चं कॉन्सन्ट्रेशन आहे 40 mmHg. म्हणजे काय की ऑक्सिजनचं प्रेशर आहे 104 mmHg अल्व्हिओलस मध्ये, ब्लड कॅपिलरी मध्ये आहे 40 mmHg. म्हणजे डिफरन्स आहे. इथे पाहिलेलं असेल तर ब्लड मधल्या कॅपिलरी मध्ये म्हणजे कॅपिलरी मधल्या ब्लड मध्ये 45 mmHg CO2चं कॉन्सन्ट्रेशन आहे, पण इन्स्पायर्ड एअर मध्ये CO2चं कॉन्सन्ट्रेशन आहे 40 mmHg. म्हणजे इथे पण डिफरन्स आहे. सो देर इज डिफरन्स बिटवीन द कॉन्सन्ट्रेशन ऑफ इन्स्पायर्ड एअर अँड द blood capillary of both the gases, that is the oxygen and the CO2, and due to this particular difference, these particular gases they exchange. That is called as, that step it is called as exchange of gases. बघा, this results in exchange of oxygen from air to the blood and carbon dioxide from blood into the air which is exhausted out. याच्यामुळे काय होईल की ऑक्सिजनचं प्रेशर इथे जास्त आहे, ब्लड कॅपिलरी मध्ये कमी आहे, त्याच्यामुळे ऑक्सिजन इट मस्ट डिफ्यूज इनटू द ब्लड कॅपिलरी. पण कार्बन डायऑक्साईडचं प्रेशर ब्लड कॅपिलरी मध्ये जास्त आहे इन्स्पायर्ड एअर पेक्षा, त्याच्यामुळे दिस पर्टिक्युलर CO2 मस्ट डिफ्यूज आउटसाइड द बॉडी. सो दिस इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज एक्सचेंज ऑफ गॅसेस. म्हणजे एक्सचेंज ऑफ गॅसेस मध्ये आपल्याला काय कळलं की या ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रेशर वेगवेगळं आहे. ड्यू टू दॅट पर्टिक्युलर प्रेशर ग्रेडियंट, pressure difference, both these particular gases they exchange out. So this is the first step, that is called as exchange of gases. म्हणजे indirectly तुमचा ऑक्सिजन हा अल्व्हिओलस मधून आता कुठे आला? ब्लड कॅपिलरी मध्ये. The second step it is called as formation of oxyhemoglobin. The absorbed oxygen combines with hemoglobin of the RBC. Hemoglobin is a respiratory pigment and it forms unstable compound that is called as oxyhemoglobin. की जो आता ऑक्सिजन आता ब्लड कॅपिलरी मध्ये आलेला आहे, that now it is accepted by the pigment, red pigment, that is called as hemoglobin, and that particular hemoglobin it is present in the RBC. That particular hemoglobin is formed or it combines with oxygen and that forms the oxyhemoglobin. So the absorbed oxygen combines with the hemoglobin of RBCs. Hemoglobin is a respiratory pigment and it forms unstable compound that is called as oxyhemoglobin. म्हणजे काय तयार झालंय? हिमोग्लोबिन होता त्या ब्लड कॅपिलरी मध्ये प्रेझेंट, त्याला काय कंबाईन झाला? ऑक्सिजन तयार काय झाला? तर ऑक्सीहिमोग्लोबिन. द थर्ड स्टेप इट इज कॉल्ड एज रिलीज ऑफ CO2. आता CO2 कसा रिलीज होतो त्याचं मेकॅनिझम ऑब्झर्व करा. द CO2 इज रिलीज फ्रॉम ब्लड टू द एअर. की हा पर्टिक्युलर ब्लड मध्ये असलेला CO2 असेल तर तो एअर मध्ये कसा रिलीज होईल? The CO2 is brought by the blood from tissues in the form of sodium and potassium bicarbonate in the blood plasma, and some amount of CO2 is carried by hemoglobin in the form of carbaminohemoglobin. काय म्हटलेलं इथे की जो पर्टिक्युलर या ब्लड कॅपिलरी मध्ये लंग कॅपिलरी मध्ये CO2 आलेला आहे, तो CO2 कोणी आणलेला आहे? ऍक्च्युअली CO2 इट इज ब्रॉट बाय टू थिंग्स. द वन इट इज कॉल्ड एज ब्लड प्लाझ्मा, द अनदर इट इज कॉल्ड एज RBC. मग ब्लड प्लाझ्मानी जर तो CO2 आणला असेल तर तो कोणत्या फॉर्म मध्ये आणला? That is in the form of sodium bicarbonate or potassium bicarbonate or both. And the another is some amount of CO2 it is brought by RBC in the form of hemoglobin. That hemoglobin it is called as the carbaminohemoglobin. म्हणजे CO2 इथे या ब्लड कॅपिलरी मध्ये आहे तर तो कोणत्या फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे? सोडियम बायकार्बोनेटच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे, पोटॅशियम बायकार्बोनेटच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे, कार्बामिनोहिमोग्लोबिनच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. मग आता इथे त्या सोडियम बायकार्बोनेट, पोटॅशियम बायकार्बोनेट आणि कार्बामिनोहिमोग्लोबिनचं काय होईल? आता काय होईल? The bicarbonates break down to release the carbonic acid and carbonic acid break down to form the CO2 and water vapors. की इथे जर सोडियम बायकार्बोनेट असेल, पोटॅशियम बायकार्बोनेट असेल तर त्याचं काय होईल? ब्रेकडाऊन. बघा, हा सोडियम बायकार्बोनेट आहे, हायड्रोजनच्या प्रेझेन्स मध्ये ब्रेक झाला सोडियम आणि कार्बोनिक ऍसिड. इथे पोटॅशियम बायकार्बोनेट आहे, हायड्रोजनच्या प्रेझेन्स मध्ये ब्रेक झाला पोटॅशियम आणि कार्बोनिक ऍसिड.
मग कार्बोनिक ऍसिड जर असेल तर तो पण ब्रेक झाला. द कार्बोनिक ऍसिड अपॉन ब्रेकिंग फॉर्म्स द वॉटर अँड द CO2. म्हणजे इनडायरेक्टली इथे या लंग कॅपिलरीमध्ये सोडियम बायकार्बोनेट, पोटॅशियम बायकार्बोनेट असेल तर त्याचं काय झालं, ब्रेकिंग झालं. आणि अपॉन ब्रेकिंग दे रिलीजेस द वॉटर वेपर्स अँड CO2. आता हा या CO2चं कॉन्सन्ट्रेशन मगाशीच सांगितलं आपण की इथे 45 mmHg असेल आणि इथे इन्स्पायर केलेल्या एअर मधल्या CO2चं कॉन्सन्ट्रेशन जर 40 असेल तर डिफरन्स आहे. आणि त्या डिफरन्सने दिस पर्टिक्युलर CO2 अलॉंग विथ वॉटर वेपर्स इट इज इलिमिनेटेड आउट. दॅट इज कॉल्ड एज एक्सपिरेशन. दॅट इज कॉल्ड एज एक्सपिरेशन. एक काय बोललो आपण की प्लाझ्मामध्ये कार्बन डायऑक्साईड कोणत्या फॉर्म मध्ये आहे, सोडियम बायकार्बोनेट, पोटॅशियम बायकार्बोनेट. पण अजून कार्बन डायऑक्साईड आहे, कोणत्या फॉर्म मध्ये आहे तो, आरबीसी सोबत आहे. कोणत्या फॉर्म मध्ये आहे तो, कार्बामिनो हिमोग्लोबिन. मग त्याचं काय होईल, कार्बामिनो हिमोग्लोबिन ऑल्सो रिलीजेस द CO2 ॲज. मग हा कार्बामिनो हिमोग्लोबिन आहे, ब्रेक झाला तर काय तयार होईल, हिमोग्लोबिन प्लस CO2. मग हा पण CO2 जर असेल तर हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन मूव्ह होईल. सो इन दिस वे द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम ब्लड कॅपिलरी इज रिलीज्ड इनटू द alveolus and from alveolus this particular carbon dioxide is given out in the atmosphere. So this is the part that is called as external respiration. Thus this particular external respiration, it involves the steps. The first it is called as exchange of gases. दोन्हीचं एक्सचेंज होईल, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडचं. सेकंड इज फॉर्मेशन ऑफ ऑक्सी हिमोग्लोबिन, की जो ऑक्सिजन आहे तो ब्लड कॅपिलरी मध्ये आलेला असेल तर तो आता आपल्याला सेल पर्यंत न्यायचा आहे. म्हणून तो ऑक्सिजन सेल पर्यंत न्यायचा असेल तर त्याला हिमोग्लोबिन सोबत कंबाईन व्हावं लागेल. नवीन कंपाऊंड तयार होईल, दॅट इज कॉल्ड एज ऑक्सी हिमोग्लोबिन. तिसरा रिलीज ऑफ CO2, जो या पर्टिक्युलर ब्लड कॅपिलरी मध्ये CO2 आलेला आहे तो आता एअर मध्ये एलिमिनेट होईल, दॅट इज कॉल्ड एज रिलीज ऑफ CO2. सो दिस इज द सेकंड स्टेप. दॅट स्टेप इट इज कॉल्ड एज एक्सटर्नल रेस्पिरेशन. आता आपल्याला जायचं आहे थर्ड स्टेपला, दॅट इज कॉल्ड एज इंटरनल रेस्पिरेशन. दॅट इज कॉल्ड एज इंटरनल रेस्पिरेशन. द थर्ड step of mechanism of respiration, it is the internal respiration. That is called as internal respiration. External respiration मध्ये काय झालं होतं की ऑक्सिजन आपला आरबीसी पर्यंत गेला होता, म्हणजे ब्लड कॅपिलरी मध्ये ऑक्सिजन होता. आता आपल्याला तो पर्टिक्युलर ऑक्सिजन ब्लड कॅपिलरी मधला सेलला द्यायचा आहे. दॅट इज कॉल्ड एज इंटरनल रेस्पिरेशन. सो इट टेक्स प्लेस इन द टिश्यू ऑर सेल्स. इथे कुठे होणार, आता सेल मध्ये किंवा टिश्यू मध्ये होणार. In this the oxygen brought by the blood is given to the tissue cells. की जो पर्टिक्युलर ऑक्सिजन या ब्लडनी आता आणलेला आहे तो कोणाला द्यायचा आहे, आता सेलला द्यायचा आहे. द ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन इन ब्लड मूव फ्रॉम ब्लड टू द सेल अँड CO2 कॉन्सन्ट्रेशन फ्रॉम सेल मूव फ्रॉम सेल टू द ब्लड. म्हणजे इनडायरेक्टली आता इथे या पर्टिक्युलर ब्लड मध्ये ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन आहे आता 95 mmHg. तो ऑक्सिजन आता कुठे जाईल, सेलला. पण त्याच पर्टिक्युलर सेलमध्ये CO2 चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 40 mmHg. तो CO2 आता कुठे जाईल, ब्लडला. When the blood reaches to the tissue cell, the unstable oxyhemoglobin breaks down to form the hemoglobin and the oxygen. म्हणजे इथे जर आता ऑक्सिजन आलेला असेल तर तो ऑक्सिजन कुठे प्रेझेंट आहे, आरबीसी मध्ये प्रेझेंट आहे. कोणत्या फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे, ऑक्सी हिमोग्लोबिनच्या फॉर्म मध्ये प्रेझेंट आहे. ऑक्सी हिमोग्लोबिन सेलला नाही देत आहे. म्हणून in this particular blood capillary or RBC, the oxyhemoglobin breaks and that forms the oxygen and the hemoglobin, and oxygen is given now to the cell. So oxyhemoglobin, it breaks down to form the hemoglobin and the oxygen, and oxygen is supplied to the cell. This is called as internal respiration. That is called as internal respiration. The CO2 formed in cell dissolved in cellular fluid and passes into the blood plasma in the form of carbonic acid. आता इथे काय म्हटलेलं आहे की या पर्टिक्युलर सेल मध्ये जो CO2 फॉर्म झाला, that particular CO2 within the cell it combines with water, that forms the carbonic acid. That forms the carbonic acid. हा CO2 combine झाला वॉटर सोबत, काय प्रोड्यूस झाला, कार्बोनिक ऍसिड. द कार्बोनिक ऍसिड विथ सोडियम reacts with sodium and potassium to form the sodium potassium bicarbonate. Sodium and potassium bicarbonate. की जो पर्टिक्युलर कार्बोनिक ऍसिड आता या सेल मध्ये तयार झालेला आहे CO2 वॉटर पासून, तो आता ब्लड मध्ये आला, ब्लड प्लाझ्मा मध्ये आला, आणि विथ carbonic acid it combines with either sodium or potassium or both, and there is formation of sodium bicarbonate and potassium bicarbonate. About 80 to 85% of CO2 is carried by the blood in the form of
बायकार्बोनेट्स. जवळजवळ 85% जो कार्बन डायऑक्साईड कॅरी करायचा आहे तो कोणत्या फॉर्ममध्ये या ब्लडला कॅरी करावं लागेल? बायकार्बोनेट्स. A small amount of CO2 combines with hemoglobin to form कार्बामिनोहिमोग्लोबिन. काही CO2 जर असेल तर तो ब्लड मध्ये कोणासोबत कंबाईन होत आहे? ऑक्सिजन त्या हिमोग्लोबिननी सेलला दिलाय, म्हणजे हिमोग्लोबिन फ्री आहे, म्हणजे CO2 आता या सेलनी जर त्या पर्टिक्युलर आरबीसी ला दिला तर कोणासोबत कंबाईन होईल? हिमोग्लोबिन सोबत. अँड व्हेन दॅट CO2 it combines with hemoglobin that forms the carboxy hemoglobin or carbaminohemoglobin. Some CO2 is dissolved in the blood plasma and carried to the lungs. म्हणजे इनडायरेक्टली काही CO2 असेल तर डायरेक्ट CO2 म्हणून त्या प्लाझ्मा मध्ये येईल. काही CO2 वॉटर सोबत कंबाईन होऊन कार्बोनिक ऍसिडच्या फॉर्म मध्ये ब्लड मध्ये रिलीज होईल, मग तो बायकार्बोनेटच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट होईल. आणि काही CO2 असेल तर दॅट कंबाईन्स विथ द हिमोग्लोबिन टू फॉर्म द कार्बामिनोहिमोग्लोबिन. चौथी स्टेप आहे, फोर्थ स्टेप ऑफ दिस पर्टिक्युलर मेकॅनिझम ऑफ रेस्पिरेशन, इट इज कॉल्ड एज सेल्युलर रेस्पिरेशन. म्हणजे पहा आता आपल्याला माहित काय झालं की या सेलला आपण दिला ऑक्सिजन. द युटिलायझेशन ऑफ दॅट पर्टिक्युलर ऑक्सिजन बाय सेल टू रिलीज द एनर्जी, इट इज कॉल्ड एज सेल्युलर रेस्पिरेशन. इट इज कॉल्ड एज सेल्युलर रेस्पिरेशन. मग आता त्या सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये दोन गोष्टी होणार. काय की द complex organic food material, that is the glucose, in presence of oxygen, it get oxidized to form the CO2 and H2 with the release of energy in the form of ATP. Two processes are involved for the process of that particular formation of ATP. One is called as phosphorylation, the another it is called as oxidation. ऑक्सिडेशन मध्ये पण एटीपी तयार होईल आणि फॉस्फोरायलेशन मध्ये पण एटीपी तयार होईल. तुम्हाला सेल्युलर रेस्पिरेशनचं मेकॅनिझम माहिती आहे. So this particular cell now utilizes that particular oxygen, and in presence of oxygen within the cell, the glucose, the complex organic food material, is broken down, is oxidized, and that forms the CO2 and H2 with the release of energy in the form of ATP. So ATP, it is the main product of that particular cellular respiration. The CO2 and H2 are byproducts. Cellular respiration, it is the last step of respiration, that is called as cellular respiration, where actual energy is released. This is carried out in the cell by oxidation of food. हे cellular respiration आता कुठे होईल? सेल मध्ये. It results in the formation of ATP. त्या प्रोसेस मध्ये होईल काय की ATP तयार होईल. Energy stored in the form of ATP, hence ATP are called as energy coins. They are called as energy currency of the cell. की जी पर्टिक्युलर सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये प्रोसेस होईल त्या पर्टिक्युलर प्रोसेस मध्ये ग्लुकोज पासून जर एनर्जी मिळत असेल तर दॅट इज रिलीज इन द फॉर्म ऑफ एटीपी, and ATPs are stored in the cell. Hence this particular ATP, they are called as energy coins or energy currency of the cell. Cellular respiration mainly takes place in mitochondria of the cell. की बा या सेलच्या आतमध्ये ऑक्सिजन आला म्हणजे तो ऑक्सिजन यूज कोण करणार? सेल करणार की सेल मधला मायटोकॉन्ड्रियन यूज करणार? तो सेल मधला मायटोकॉन्ड्रियन यूज करणार. सो ऍक्च्युअली मोस्टली एनर्जी इज रिलीज within the cell by mitochondrion. Hence this particular mitochondrion, it is called as the powerhouse of the cell. That is called as powerhouse of the cell. So in this, ATP is formed, is the main product, and CO2, H2O are the byproducts. So the equation of this particular cellular respiration is C6H12O6 plus 6O2 gives 6CO2 plus 6H2O plus 38 ATP. म्हणजे 38 ATP त्या सेल्युलर रेस्पिरेशनचा प्रोडक्ट आहे. CO2 आणि H2O हे काय आहे? बाय प्रोडक्ट आहे. द CO2 अँड H2O वेपर्स आर ट्रान्सपोर्टेड बाय ब्लड टू द लंग्स. ज्या सेल मध्ये आता CO2 आणि वॉटर वेपर्स म्हणजे वॉटर तयार झालेले, दॅट इज अगेन गिव्हन टू द ब्लड. Blood gives that particular CO2 and water vapors to the lungs, and lungs eliminate that particular CO2 along with the water vapors. That is called as expiration. The energy released as a heat to certain extent is used to maintain the body temperature. This particular cellular respiration, of course, it generates the energy in the form of ATP, but simultaneously this particular process of respiration, cellular respiration, it releases the heat. And that particular heat, it maintains the body temperature. For example, my body's temperature 98.6
6 डिग्री फॅरनहाइट टेम्परेचर आहे. पण हे टेम्परेचर आलं कुठून? ॲक्च्युअली दिस पर्टिक्युलर टेम्परेचर इट इज फ्रॉम द प्रोसेस दॅट इज कॉल्ड ॲज द सेल्युलर रेस्पिरेशन. म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन पासून जशी एनर्जी मिळते एटीपीच्या फॉर्ममध्ये तशी हीट पण मिळते. दॅट्स वाय द सेल्युलर रेस्पिरेशन इट इज अ एक्झर्गोनिक अँड एक्झोथर्मिक प्रोसेस. एक्झर्गोनिक म्हणजे एनर्जी गिव्हिंग दॅट इज इन द फॉर्म ऑफ एटीपी. एक्झोथर्मिक म्हणजे इट इज अ हीट रिलीजिंग. So thus finally the mechanism of this particular respiration takes place with the help of 4 steps. The first step it is called as breathing. Second step it is called as external respiration. Third step it is called as internal respiration. And last step it is called as cellular respiration.